नमस्कार मंडळी. एवढी मोठी पार्किंग आणि एवढी गर्दी ही कोण्या सभेची नसून शेतकरी मंडळी आलेली आहेत बारामतीच्या कृषी प्रदर्शनाला. खुद्द माननीय पवार साहेबही हे प्रदर्शन पाहायला आलेले आहेत. 110 एकरामध्ये असलेले बारामतीजवळील हे माळेगावचे कृषी विज्ञान केंद्र आणि इथेच आयोजित केलेले आहे कृषी प्रदर्शन 2026, भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन. मग चला मंडळी, या व्हिडिओमध्ये अनुभूती घेऊयात बारामतीच्या कृषी प्रदर्शनाची. त्यासाठी पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज, म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती. विविध प्रकारची पीक उत्पादने, शाश्वत शेती, कृषी शिक्षण आणि प्रशिक्षण, पीक लागवडीसाठी AI तंत्रज्ञानाचा केलेला वापर, ज्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आलेली आहे, अशी शेतकऱ्यांची कृषी पंढरी म्हणजे कृषी विज्ञान केंद्र बारामती. 1971 मध्ये या भागातील कृषी विकासासाठी पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब पवार यांनी इस्रायलच्या धर्तीवर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट बारामतीची इथे मुहूर्तमेढ रोवली. या कृषी विज्ञान केंद्रामार्फत गेल्या 10 वर्षापासून इथे कृषी प्रदर्शन आयोजित केले जाते आणि दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो शेतकरी बांधव या प्रदर्शनाला भेट देतात. कोणता स्प्रे घेतला नाही. आपला डेमो होता ग्राफ्टिंग आणि नॉन ग्राफ्टिंगचा. त्यामुळे फॉर्चिंग येऊ नये ह्या हेतून आतापर्यंत स्प्रे घेतला नाही ह्याच्यावर. त्यामुळे व्हायरसचा अटॅक आणि बोकड्या झालेला आहे. आणि हा जो आहे तो नेदरलँडचा रेड कोच म्हणून व्हरायटी येते. 30 टनापर्यंत उत्पन्न काढलेलं आहे. इथे शेजारी डेमो प्लॉट आहे. AI तंत्रज्ञान म्हणजे कृषी उत्पादनासाठी खत, पाणी, फवारणी, वातावरण बदल, जमिनीतील सूक्ष्म अन्न घटक हे सर्व आधुनिक तंत्रज्ञानाच्या द्वारे म्हणजेच वेगवेगळ्या मशिनरी आणि सेन्सर लावून नियंत्रित केले जाते, ज्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम इत्यादींची बचत होऊन भरघोस उत्पादन प्राप्त करता येते. मात्र या तंत्रज्ञानाचा वापर थोडा खर्चिक ठरू शकतो. इथे ऊस, केळी, स्ट्रॉबेरी इत्यादी पिकांसाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. पिकांच्या वेगवेगळ्या व्हरायटी, त्याचा लाईव्ह डेमो आपल्याला या कृषी प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतो. प्रदर्शन पाहत पाहत मी पुढे पुढे जात होतो आणि इतक्यात इथला स्टाफ सतर्क झाला, कारण हे प्रदर्शन पाहायला माननीय पवार साहेबांचे सपत्नीक आगमन झाले. 1998 नंतर साहेबांना इतके जवळून पाहण्याचा मला आज योग आला. अतिशय उत्साहाने साहेब प्रदर्शनातील तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेत होते आणि टप्प्याटप्प्यावर तेवढ्याच सफाईदारपणे तंत्रज्ञानाची माहिती त्यांना दिली जात होती.
तर ॲग्रोस्टारचा सूर्यशक्ती ड्रोन आहे. यामध्ये 15 लिटरची रिमूव्हेबल टँक येते. या टँकमध्ये आपण तणनाशक वगैरे मारता येते, काढून क्लीन करून परत दुसरं यूज करू शकता, औषध काही पण. या टँकमध्ये आपण 1.5 एकर कंप्लीट स्प्रे होतो. 5 ते 8 मिनटात स्प्रे होऊन जातो. ते आपल्याला बॅटरी बॅकअप 30,000 mAhची बॅटरी भेटते. त्यामध्ये आपण 3 एकर कंप्लीट स्प्रे करू शकतो. 20 ते 25 मिनटात स्प्रे होऊन जातो आपला. आणि आपली जी बॉडी आहे ही सगळी कार्बन फायबर बॉडी येते. प्लॅस्टिक यामध्ये फक्त टँक आहे, बाकी ॲल्युमिनियम कार्बन फायबर आहे सगळं. मोटर जी आहे ते आपले 9X मोटर्स येतात. भरपूर जास्त बॅलेन्स्ड आहे आपला ड्रोन. क्वाडकॉप्टर ड्रोन येतो आपला. 4 मोटर राहतात त्यामध्ये. ही टँक 15 लिटर्स 15 लिटरची टँक येते. यासोबत आपल्याला जो ड्रोन आहे 8 लाख रुपीज प्राईज यायची. ड्रोनसोबत तुम्हाला 2 बॅटरीज, चार्जर हे भेटणार, RC भेटणार. तुम्ही मॅन्युअली पण ड्रोन कंट्रोल करू शकतात, त्याला ऑटोमध्ये पण चालू शकतात. ऑटोमध्ये तुम्हाला फक्त मार्क करायचं आहे तुमचे लोकेशन, तुमची जागा मॅपमध्ये दिसणार ती. ते ड्रोन स्वतःहून टेक ऑफ करणार, स्प्रे करणार, परत त्याच जागेवर लँड होऊन जाणार स्वतः. उंच 200 मीटरपर्यंत जाऊ शकतं, पण एवढं आपल्याला पिकांमध्ये फवारण्यासाठी आपण मका, सोयाबीन यामध्ये 2 मीटर 1.5 मीटर यावर स्प्रे करतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं कृषक 2026मध्ये सहर्ष स्वागत करतो. हे कंपनीचं रिसर्च वाहन आहे, मिल्का 159 रिसर्च गहू आहे. मिल्काचं वैशिष्ट्य थोडक्यात जर सांगायचं झालं तर ही 115 ते 120 दिवसाचं हे वाहन आहे. आणि एकरी आपल्याला 30 किलोच पेरणी करायची याची. फुटवे जर सांगायचं झालं तर 20-25 प्लस फुटवे राहतात त्या व्हरायटीला. आणि याची जे वैशिष्ट्य म्हणजे की याची जी पुडी आहे नरम राहते. विशेष करून महिला मंडळींसाठी ही व्हरायटी जबरदस्त आहे. जे महिलांसाठी जे महिला ज्या प्रोडक्ट बनवतात, जसे की कुरड्या पापलं जे आहे त्यासाठी बेस्ट आहे. आणि याच्यामध्ये चिकाचं प्रमाण भरपूर आहे. पान दिलं की तोंड फक्त बंद करायचं, पाजत वगैरे काय नाही. मागं जाऊ नका. हा करा मोठा बंद करा. हे जाईन त्यात नग ते नग. आणि इथे मातीविना शेती असा एक नाविन्यपूर्ण प्रयोग केलेला आहे. आपण तो इथे प्रत्यक्ष पाहू शकतो. हे नारळाचे झाड 1975 साली लावण्यात आलेले आहे. माननीय वसंतदादा पाटील यांच्या हस्ते. पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब पवार यांची प्रतिमा सुंदर अशा फुलांची सजावट करून इथे लावलेली आहे, ज्यांनी या कृषी विकास ट्रस्टची स्थापना केली.
हे सर्व कृषी प्रदर्शन पाहत असताना मन भरून येते. मंडळी, पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.